नमस्कार. आज 19 ऑगस्ट 2024. आज रक्षाबंधनानिमित्त सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण गुगल मीटच्या माध्यमातून मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंगला संपूर्ण महाराष्ट्रातून सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आपण जोडलेलो आहोत. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा राजस्थानमधून, जोधपूरमधून पीपल्स ग्रीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हिमांशु साहेब, तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष भंवरलाल नाईक साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी राजस्थानमधून ते जोडलेले आहेत. आणि डॉक्टर हिमांशु साहेब हे ज्ञान विहार युनिव्हर्सिटी विद्यापीठ आहे त्यांचं, त्या विद्यापीठाचे ते अध्यक्ष आहेत आणि पक्षाचेही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच भंवरलाल नाईक साहेब हे एअरफोर्समध्ये क्लास 1 अधिकारी म्हणून रिटायर झाले आणि या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर ते कार्यरत आहेत. आज गुगल मीटिंगच्या माध्यमातून आज आपण एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी, रक्षणासाठी, आपण राष्ट्र उभारणीसाठी आपण या ठिकाणी जोडलेले आहोत आणि राष्ट्र उभारणीसाठी आपण लढा देणारे, कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला आवड असल्यामुळे आपण आज या ठिकाणी गुगल मीटिंगच्या माध्यमातून आज आपण जोडलेले आहोत. याच आपल्या सर्वांनी वेळात वेळ काढूनसुद्धा आपण या मीटिंगला उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. सध्या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा इलेक्शन संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या पार्टीचे उद्देश घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहे. महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. या सरकारला जाब विचारण्यासाठी आज आपण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण लढा देतच आहोत. आणि आत्ताच आपण ज्ञान विहार युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष तथा पीपल्स ग्रीन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भंवरलाल नाईक यांचे आपण आज या ठिकाणी विचार ऐकलेलो आहोत. त्यांनी राजस्थानमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे पीपल्स ग्रीन पार्टीच्या माध्यमातून ते लढा देत आहेत आणि गोरगरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ते कार्य हमेशा करत राहतात. त्याच माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रात पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण काम करण्यासाठी आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये संघटन वाढीसाठी कशा प्रकारे कार्य करावं या ठिकाणी त्याने चांगले मार्गदर्शन केले. आता आपण पाहत आहोत, जो बेरोजगार आहे, शिक्षण महाग होत चाललेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सरकार दरबारी सोडवले जात नाहीत, गोरगरिबांच्या प्रश्नावर कोण आवाज उठवत नाही. गरीब हे गरीबच होत चाललं आहे, श्रीमंत हा श्रीमंत होत चाललो आहे आणि श्रीमंताचे प्रश्न हे सरकार दरबारी
ज्यांचे काय समस्या आहेत ते लवकरात लवकर सोडवले जातात आणि गरिबांचे हे आयुष्यभर असंच पडत राहतात. म्हणून अत्यंत गरिबी निर्माण होत चाललेली आहे. या महाराष्ट्रातून गरिबी निर्मूलन करण्यासाठी आपल्याला सरकारच्या माध्यमातून विविध योजना आहेत. त्या योजनेचं सुद्धा कोण लाभ घेतलेला आतापर्यंत आपण पाहत नाही. हे वरच्यावर लाडकी बहिणीच्या माध्यमातून 1000 रुपये 500 रुपये देऊन म्हणजे लहान पोरांना चॉकलेट दिल्यावर डोळे रडणं बंद करण्यासारखं हे असे पद्धत या ठिकाणी महाराष्ट्रात सध्या चालू आहे. हे आपल्याला सर्व मोडून काढायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, गोरगरिबांच्या प्रश्नावर आणि ह्यांचे शासन दरबारी प्रश्न लवकरात लवकर मांडले जावे त्यासाठी आपल्याला पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आहेत. तर आपल्याला 25 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आपल्याला करायचा आहे. याचसाठी राजस्थानहून पीपल्स ग्रीन पक्षाचे अध्यक्ष यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि आपण सर्वजण यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि आपण सर्वजण चांगल्या जोमाने कामाला लागूया आणि राष्ट्र उभारणीसाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊया. हेच आपल्याला आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि आपल्याला आपल्या जिल्ह्याचे, शहराचे काय प्रश्न असतील ते आपण उपस्थित करावं आणि त्या माध्यमातून आपण कामाला लागूया. धन्यवाद.